हाय हॅलो नमस्कार. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सो फ्रीज क्लीन वगैरे झालं आणि म्हटलं चला भाज्या ठेवायच्या आधी तुम्हाला ना पोटभर नाश्ता खाऊ घालते, म्हणून त्या सगळ्यांसाठी पॅटीस आणून दिलं. मी काय खाल्लं नाही कारण माझं सध्या वेट लॉस चालू आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मला खरंच खूप फरक पडलेला आहे बऱ्याचशा गोष्टी मी न खाण्याने. सो असो, फ्रीज क्लीन करायला घेतलं, पण आजकाल ना अवंशला खूप हात आणि पाय दोन्ही फुटलेले आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो ना खूपच पाय फुटले बाबा, खूप चालायला लागला, खूपच वस्तू काढतोय, तसं याचा अर्थ असा होतो. तर मग मी ना मटकी वगैरे सगळी घरीच मोड आणली कारण मिसळचा बेत होता म्हणून. तर मग फ्रीज वगैरे ठेवायला घेतलं आणि काही गोष्टी काढायच्या त्या पण काढायला घेतल्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की आता रुटीनला हळूहळू चालू केलेलं आहे. आता बस झालं, म्हटलं गावाकडचं सोडून द्यावं आणि आता आपलं घर सेट करायला घ्यावं, म्हणून तेच काम चालू आहे. तर मी काही गोष्टी ठेवते आणि अवेश त्या पटापट काढतोय परत ठेवते, पण तो एवढा प्रेमाने करतो ना की एवढं मस्तीने करतो ना की असं वाटतं की यार नको, चल थोडंसं त्याला पण मस्ती करू देत आणि माझं थोडं काम वाढलं तर वाढू देत, कारण हे लहानपण काय परत येणार नाही आहे. ते सगळं झालं, त्याची मस्ती करून झाली, माझं फ्रीज सेट करून झालं, कारण भाज्या मी संडेला घेऊन येणार होते म्हणून मग आदल्या दिवशीच करून ठेवलं. गायत्रीचं थोडं फोटोशूट झालं आणि नंतर आम्ही बॅकपॅक केली, आवेशला घेऊन निघालो. आता कुठे हे तुम्हाला एंडला सांगते. बॅकपॅक वगैरे झाली आणि काही गोष्टी मी घेतल्या, काही गोष्टी गायत्रीने घेतल्या. आवेशने त्याचे सँडल घेतले घालायला आणि चल मम्मा लवकर. सो निघालो आम्ही आता वॅक्सिनला. आता अव्यांचं 15 महिन्याचं वॅक्सिन आहे, सो ते द्यायचं होतं म्हणून निघालो आणि मस्त मस्ती करत करत सगळे एन्जॉय करत करत हॉस्पिटलला पोहोचलं. तर चलो, हा ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय.